नमस्कार. रोकटोक प्लॅन सुरू झालेले आहेत. इयर एंडिंगला पार्टी कुठं करायची किंवा टंकी फुल झाल्यानंतर घरी कसं जायचं, नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना कसं चुकवायचं, कुठल्या गल्लीत गेले की पोलीस आपल्याला लागणार नाहीत, या सगळ्या आयडिया एव्हाना तुमच्या तयार झालेल्या असतील. किंबहुना त्यात तुम्ही एक्सपर्ट बनलेले असाल. किंबहुना अशा एक्सपर्टांना तुमच्याकडे जास्त महत्त्व असतं. आणि पिऊन तराट झाल्यानंतर पुन्हा घरच्या पत्त्यावर सुखरूप नेऊन सोडायची ऑफर पार्टी आयोजकांची आणि हॉटेलवाल्यांनी दिली देखील असेल. मला पूर्ण कल्पना आहे या सगळ्याची. वातावरणात अशी वेगळीच हवा पसरत असताना त्याबद्दल कुणीतरी बोलायला हवं, जरा हवा येऊ द्यायला हवी. त्यासाठीच आजचा हा खास रोकठोक कार्यक्रम डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह. खरं तर अखंड भारतासारख्या तद्दन पॉलिटिकल वगैरे अशा विषय चर्चेला घेऊन त्यांचे दोन्ही पक्षांचे प्रवक्ते येऊन मला तो रंगवता आला असता. पण प्रेक्षकाचा माहोल खूप वेगळा आहे. वातावरणात सध्या वेगळीच नशा आणि धुंदी आहे. दारूला आपल्याकडे दिवसेंदिवस प्रतिष्ठा मिळते, समाजात प्रतिष्ठा मिळते. त्यामुळे त्याच वेळेला हा दारू विरोधी कार्यक्रम करण्याचं आव्हान आम्ही स्वीकारलंय. कारण हे सगळं नेहमीच्या TRP साठी नाही आणि TRP साठी आहे देखील. आमचा TRP म्हणजे टेलिव्हिजन रिस्पेक्टेबिलिटी पॉइंट. तो कमावण्याकरता आजचा हा कार्यक्रम आहे. न्यू इयरच्या स्वागतासाठी अख्खं जग बेहोश होत असताना कुणीतरी शुद्धीत असायला हवं. ती जबाबदारी आज आम्ही पार पाडणार आहोत. तरी माध्यमांनी ही जबाबदारी पार पाडावी असं म्हणणाऱ्यांना आजचा कार्यक्रम डोळ्यात अंजन घालणारा असणार आहे. कारण हल्ली सेलिब्रेशन करणं, आनंद साजरा करणं म्हणजे दारू पिणं असंच समीकरण बनलंय. 15 ते 20% तरुण याच 31च्या नादात पहिल्यांदा दारूच्या थेंबाला स्पर्श करतात. एकच प्याला तो तेव्हाच घेतात अशी आकडेवारी सिद्ध करते. बाटलीच्या आहारी जाण्यापासून या तरुण पिढीला कसं वाचवायचं, यासारख्या असंख्य प्रश्नांचा आज आपण वेध घेणार आहोत. कदाचित हा कार्यक्रम तुम्ही एव्हाना बंदही केला असेल किंवा बंद करा एखादं एंटरटेनमेंट चॅनल लावा असंही तुमच्या मागे दोषा लावलेला असेल. मात्र 31च्या माहोलमध्ये कुणीतरी दारूविरोधी कार्यक्रम केला एवढं जरी तुमच्या लक्षात राहिलं ना, तरी तुमचं वर्तमान आणि तुमच्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित राहणार आहे. तेवढ्यासाठीच आजचा हा विशेष रोकठोक कार्यक्रम डोंट ड्रिंक डोंट ड्राईव्ह. डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह या कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहेत मिलिंद भारांबे. मिलिंद भारांबे हे पोलीस आयुक्त वाहतूक या शाखेचे आहेत. सर, आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थ जाधव याला संपूर्ण महाराष्ट्र एक उत्तम अभिनेता म्हणून ओळखतो, पण आज त्याला मी एका वेगळ्या कामासाठी बोलवलेलं आहे आणि ते काम नेमकं काय, त्याला आज का बोलवलंय हे काही क्षणात तुम्हाला कळणार आहे. सिद्धार्थ, तुमचं स्वागत. आपल्याबरोबर आहेत देवदत्त नागे. देवदत्त नागे यांना संपूर्ण महाराष्ट्र काय, महाराष्ट्राच्या बाहेरचे प्रेक्षक देखील त्यांच्या जय मल्हार यातल्या अप्रतिम भूमिकेसाठी ओळखतात. परंतु आज त्यांना मी एक निव्वळ अभिनेता म्हणून, सिद्धार्थाला अथवा देवदत्तजींना अभिनेता म्हणून बोलवलेलं नाहीये, तर त्यांच्या आयुष्याची एक नवी ओळख मला तुम्हाला सगळ्यांना करून द्यायची आहे आणि ती या 31च्या निमित्तानंच होणं महत्वाचं आहे. याच्याकरता आज आपण देवदत्तजींना बोलवलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि गेले अनेक वर्ष दारूच्या विरोधात ज्यांनी आपला क्षण वेचला ते म्हणजे डॉक्टर अभय बंग. हे देखील आपल्या बरोबर आहेत आणि या चौघांना घेऊन आता आपण चर्चा करणार आहोत ते तुमच्या आजच्या वर्तमानाची आणि उद्याचं भविष्य सुरक्षित राहण्याची. त्याच्याकरताच डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह. आपल्या बरोबर मिलिंद भारांबे आहेत. मिलिंद भारांबे, सर्वप्रथम सांगा की नव वर्षाचा जल्लोष म्हणजे दारू हे समीकरण आता शहरात, गावागावात, खेड्यापाड्यात सुद्धा अगदी रूढ झालेलं आहे. किंबहुना 31 म्हणजे दारू अशाच प्रकारचा आपल्याकडे प्लॅन आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे 15 ते 20% मुलं ही पहिल्यांदा दारू 31ला एखाद्या हॉटेलमध्ये, आपल्या घरामध्ये किंवा मित्राच्या घरी अशी पूर्वी चोरून प्यायची, आता तर उघडपणे पितायत. मला सांगा, असं ड्रिंक अँड ड्राईव्ह याच्या अनेक केसेस मी आता आकडेवारी बघत होतो, जवळपास 800 केसेस परवा वाढलेल्या मला दिसल्या. मुंबई पोलीस खातं किंवा महाराष्ट्राचं वाहतूक खातं या संदर्भात नेमकं काय करतंय? धन्यवाद डॉक्टर उदय निरगुडकर साहेब. आपण जसं बोललात हे फार महत्त्वाचं आहे की 31 डिसेंबर म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात ही मोस्टली दारू आणि पार्टी ह्याचं जे समीकरण आहे याच्यासोबतच आपण सुरू करत असतो. किंबहुना बरेच तरुण याच्यासोबतच सुरू करत असतात. मुंबई पोलीस आणि मुंबई ट्रॅफिक पोलीसचा
इन्चार्ज या नात्याने हा सामाजिक विषय असला तरी आम्ही एवढंच सांगणार की दारू पीत असताना आपण स्वतःच्या सुरक्षेचं आणि इतरांच्या सुरक्षेचं निश्चित ध्यान राखा. जर आपण दारू जास्त प्याला असाल तर निश्चित गाडी चालवू नये. आणि तुम्ही पकडले जाण्याची खात्री आहे. आणि तुम्हाला मी खात्री देतो की मुंबई मध्ये आपण जर दारू पिऊन गाडी जर चालवण्याचा प्रयत्न केला तर आपण निश्चित पकडले जाण्याची छोटीशी झलक म्हणून आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आपण जवळजवळ 90 ते 100 ठिकाणी याची नाकाबंदी करणार आहोत आणि वेगवेगळ्या वेळेवर अचानकपणे वेगवेगळ्या ठिकाणी महिला कॉन्स्टेबल्सचा सुद्धा यामध्ये समावेश असणार आहे. त्यामुळे जर महिला ड्रायव्हर्सला जर असं वाटत असेल की आपण दरवर्षी काही पकडल्या जात नाही तर यावर्षी खबरदार, आपण निश्चित यांना त्या ठिकाणी जाळ्यात येण्याची शक्यता दाट आहे. आणि नववर्षाची सुरुवात माझ्या मते कोठडीमधून सुरू होणं काही बरोबर राहणार नाही. मला तुम्हाला सूचना करावीशी वाटते आणि ती म्हणजे ज्या व्यक्तीला असं ड्रिंक अँड ड्राईव्ह करून पकडलं जाईल त्याला तुम्ही कोठडीत टाकाल. याच्या व्यतिरिक्त तो ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीला जर कळवलं, त्या आस्थापनेला जर कळवलं की तुमच्या या कर्मचाऱ्याला दारू पिऊन गाडी चालवताना पकडलं आहे, हे तुमच्या नोटीस बोर्डावर लावा. अशी जर तुम्ही आता इथे सांगितलं की हो असं देखील आम्ही करू तर कदाचित लोकांना भीती वाटेल की आपली नुसती लाच जाणार नाहीये तर आपल्या कंपनीतल्या नोकरीवर देखील अशी गदा येऊ शकते. याचं कारण असे दारुडे कर्मचारी कोणालाही नको असतात. ही सूचना खरोखर अंमलात आणण्याजोगी आहे. आतापर्यंत घरच्यांना, बायकोला किंवा सगळेच पितात, अख्खं घर पिता अशी परिस्थिती आहे. यांना तर निश्चित कळत असतं, परंतु त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये जर ही बातमी गेली तर इट कॅन बी डेट्रिमेंटल. बरोबर, पण असं सूचक आपण निश्चितच करू शकतो. आपल्यासोबत डॉक्टर अभय बंग आहे. डॉक्टर अभय बंग, दारू पिणं हे एकेकाळी खूप शर्मेचं मानलं जायचं, किंबहुना एखादा माणूस दारू पितोय असं सांगितल्यानंतर त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन समाजाचा अत्यंत असा असायचा की त्या माणसाला शरम वाटेल आपल्या कृत्याची, कारण ते एक व्यसन मानलं जात होतं. परंतु परिस्थिती खूप बदलली आहे. आता जर एखादं कुटुंब दारू पित नसेल तर त्याला मागास ठरवलं जातं. त्या नवरा बायकोंना पार्टीला बोलवायचं कसं असं छदमीपूर्वक आपल्याकडे बोललं जातं. दारूला प्रतिष्ठा का बरं मिळते? दारूला प्रतिष्ठा उत्तरोत्तर मिळते हे अगदीच खरं आहे. पण तिच्या कारणात जाण्यापूर्वी मी एक आपल्या सगळ्यांच्याच मनात जो एक थोडासा आपल्या अवतीभोवतीचं एक जग बघून जो समज होतो तो मी दुरुस्त करतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा ग्लोबल स्टॅटस ऑन अल्कोहोल 2014चा सर्व्हे असं सांगतो की भारतामध्ये ॲट एनी गिव्हन टाइम फक्त 15% वयस्क लोक दारू पितात. म्हणजे 85% वयस्क दारू पित नाहीत. वेगवेगळ्या वेळी हे आकडे वेगवेगळे येतात, पण 80 ते 85% वयस्क भारतातले ॲट एनी गिव्हन टाइम दारू पित नसतात आणि 15 ते 20%च पितात, असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा भारताविषयी आकडेवारी आहे. पण तरी हे खरं आहे की 1992 ते 2012 या 20 वर्षामध्ये दारू पिण्याचं प्रमाण भारतामध्ये 1.5 पट झालेलं आहे. आणि जे आहे ते भयंकर आहे बरं का. जितके लोक दारू पितात त्यातले मुख्यतः पुरुष, दारू पिणारे पुरुष प्रति पुरुष वर्षाला 28 लिटर ॲब्सोल्यूट अल्कोहोल पितो. त्यामुळे हे मोठं प्रमाण आहे. आता हे वाढत चाललंय याचं कारण एक पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव, खिशामध्ये खुळखुळणारा पैसा, आधुनिकता म्हणजे दारू पिणं अशा प्रकारचा स्वातंत्र्याचा आणि मॉडर्निटीचा केलेला अर्थ, शहरी समाजामध्ये कोणतीही कम्युनिटी नसते, मला ओळखणारा आजूबाजूला समाज नसतो, त्यामुळे मी मोकळी घेऊ शकतो, सिनेमांचा प्रभाव. पण सर्वात जास्त म्हणजे दारू कंपन्यांनी पद्धतशीरपणे मार्केटिंग केलेलं आहे. WHOच्या एका रिपोर्टमध्ये जगातल्या मोठ्या दारू कंपनीचा मार्केटिंग मॅनेजर सांगतोय बरं का, तो म्हणतो की हे अविकसित देशामध्ये, विशेषतः साऊथ ईस्ट एशियामध्ये आणि साऊथ एशियामध्ये बहुतांश लोक दारू पित नाहीत. हे अनटॅप्ड मार्केट आहे आणि हे आम्ही आता पेनिट्रेट केलंच पाहिजे. आणि यासाठी सगळ्यात आदर्श कोण आहे ते म्हणतात की म्हाताऱ्यांना पासून काय फायदा, ते उद्या मरणारच आहे. आम्हाला टीनेजर्स पाहिजेत, युथ पाहिजे,
म्हणजे पुढच्या 30 वर्षासाठी एक बांधीव गिराईक मिळेल म्हणून त्यांनी पद्धतशीरपणे तरुण पिढीला टार्गेट केलेलं आहे. याच्यामुळे दारूचं प्रमाण समाजामध्ये वाढत चाललेलं आहे. समाजामध्ये दारूचं प्रमाण किती भयावहरित्या वाढतंय की दर माणशी 28 लिटर आणि त्यापेक्षा त्याला मिळाली प्रतिष्ठा आणि त्यामागचा पद्धतशीर असा दारू कंपन्यांचा डाव, स्वातंत्र्य, स्वैराचार आणि त्याहीपेक्षा आधुनिकता याची एक काहीतरी विचित्र मनावर असलेला पगडा आणि त्यातून नवन जे तरुण मुलं आहेत त्यांच्यावर या सगळ्याचा झालेला प्रभाव याचं एक सुंदर विश्लेषण आपल्यासमोर आता अभय बंग यांनी केलं. आपल्याबरोबर सिद्धार्थ जाधव आहेत. सिद्धार्थ जाधव यांनी अत्यंत वेगवेगळ्या स्वरूपाच्या अशा भूमिका केल्या आहेत. त्याच्यामध्ये काही नागर स्वरूपाच्या भूमिका होत्या, काही अत्यंत आधुनिक मॉडर्न अशा भूमिका होत्या, तर काही अस्सल ग्रामीण अशा भूमिका होत्या, काही हास्यकारक भूमिका होत्या, काही भीतिदायक अशा स्वरूपाच्या वाटेल अशा भूमिका होत्या. परंतु आज त्यांची जी भूमिका आहे ना ती खरंच सांगतो प्रेक्षक एका अस्सल सिद्धार्थ जाधव जो एक व्यक्ती म्हणून कसा आहे त्याची भूमिका आज तुमच्या समोर आहे. म्हणून कुठल्याही प्रकारचा मेकअप न करता आज आपल्याकडे सिद्धार्थ काय किंवा देवदत्त आलेले आहेत. सिद्धार्थ, तुमचे अनेक चाहते हा कार्यक्रम बघतायत आणि त्यातले अनेक जण 31ला कसं काय सेलिब्रेट करायचं, काय करायचं, कुठे कुठला ब्रँड किती स्वस्तात मिळतो, कुठे पेगवर मिळते, कुठे बाटलीत मिळते, अशा स्वरूपाचं सगळं चालू आहे. बरोबर चकणा काय मिळतो, कुठे फ्री मिळतो, हे सगळं तुमच्या कानावर आलेलं असेल. मला सांगा तुमचा काय प्लॅन आहे 31चा? कुठे जाणार आहात, कोणाबरोबर बसणार आहात, कुठलं हॉटेल, कुठलं पब कुठला, तुमचं आवडतं ड्रिंक कुठलं, काय घालता तुम्ही त्याच्यात, सोडा घालता, काय घालता? तुमच्या प्रेक्षकांना कळू तरी देत की सिद्धार्थ जाधव नेमकं काय पिणार आहेत. सर पहिली गोष्ट म्हणजे झी 24 तासचे खरंच आभार आहे. कारण 31च्या किंवा 9 वर्षाच्या काय म्हणे येणाऱ्या 9 वर्षासाठी एक तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रस्तावनेत की खूप वेगवेगळ्या चॅनल वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम करतात, पण एक वेगळ्या पद्धतीचा हा शो आहे जो खरंच हा थॉटफुल शो आहे जो आजच्या युथने पाहायला पाहिजे. कारण दरवर्षी आपण वाचतो म्हणजे ज्या दिवशी पहिल्या दिवशी जेव्हा पेपर आपल्या हातात येतो 1 जानेवारीचा, त्यात हमखास लिहिलेलं असतं की दारू पिऊन कोणीतरी मंदधुंद अवस्थेत कोणीतरी लोकांना उडवलंय, ॲक्सिडेंट झालेत आणि वर्षाची सुरुवातच खूप वेगळ्या पद्धतीने होते. मुळात माझ्याविषयी सांगायचं तर मी आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात काही दारू सिगरेटला हात लावलेला नाही आहे आणि याच्या पुढेही कधी माझ्याकडून ती गोष्ट होणार नाही, या गोष्टीवर मी ठाम आहे. दुसरी गोष्ट, मी आपल्या महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्तीचा ब्रँड अँबॅसेडर आहे. अभय बंग सरांनी जी गोष्ट म्हटली की दारूच्या कंपन्या ज्या युथला टार्गेट करतायत आजकाल, मी संपूर्ण अभय बंग सर जेव्हा माझी नियुक्ती झाली होती तेव्हा बंग सर तिथे होते आणि आम्ही जास्तीत जास्त युथला सांगण्याचा प्रयत्न करतोय की 31 नाही तर तुमच्या आयुष्यातूनच दारू जर मोकळी झाली, जर नसेल तर तुमचं आयुष्य खूप समृद्ध होऊ शकतं. तुमच्यावर सिद्धार्थ जाधव किंवा देवदत्त नागे किंवा दिलीप रावळकर सर आहेत ते दारू पित नाहीत किंवा सुनील बर्वे सर आहेत, म्हणजे आपल्या इंडस्ट्रीतले बरेचसे लोक आहेत जे दारू पित नाहीत. मुळात ह्यापेक्षा कुठल्या गोष्टी कॉन्सन्ट्रेट करावं हे जास्तीत जास्त मी आजच्या युथला सांगतो. काही लोक मला सांगतात की अरे आम्हाला पिऊ दे ना, आम्ही आमच्या मर्जीने पितोय. मला त्यात काही वाद वाटत नाही. मला त्यांच्या मर्जीने पितायत हे सगळं मला मान्य आहे, पण शेवटी ना मला असं वाटतं ना कुठेतरी ते आई वडिलांकडे जातं. कारण तरुण वयात मुलगा अशा पद्धतीचे विकार घेऊन जगतोय हे कुठल्या आईबाबांना पटणार नाही. तुम्ही जसं मगाशी म्हटलं की आज आई वडील सगळे एकत्र अख्खी फॅमिली दारू पिते, तो 85 तो 15% भाग आहे जो एक स्टेटस सिम्बॉलसाठी लोक आजकाल युथ दारू प्यायला लागले. पण सर अभयभंग सर पण या गोष्टीला कदाचित मला होकार देतील की बाकीचा जो आहे तो आपला कुठला तरी आयडॉल, आपला कुठला तरी माणूस हा ब्रँड पितो म्हणून आपण पिऊया, किंवा की इन्फिनिटी कॉम्प्लेक्स असतो किंवा न्यूनगंड असतो, निराशा असते, या सगळ्या गोष्टींसाठी लोक ह्या गोष्टींच्या आहारी जातात. पण ह्यांना मोटिव्ह करण्यासाठी जे मोठे मोठे ब्रँड जे जाहिराती करतात त्याच्यामुळे आजचा युथ खरं म्हणजे मुंबईतला किंवा शहरातला म्हणणार नाही, उलट जास्तीत जास्त ग्रामीण आपल्या इंटिरियर महाराष्ट्रातली जी लोक आहेत जी आपल्या आदर्शाला पाहून किंवा आपल्या लोकांना पाहून त्या गोष्टीच्या आहारी जात आहेत. तर मला एवढं सांगायचं की माझा 31चा प्लॅन हा माझ्या फॅमिलीबरोबर आहे आणि मी माझ्या मित्रांनाही सांगतो जे पितात. आपण पटकन काही समाज बदलू शकत नाही, पण माझे मित्र आहेत त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न करतो, जे ऐकणार आहेत. किंवा आत्ताच मी पुण्यातल्या एका कॉलेजमध्ये गेलो होतो त्या युथला सांगतो, सर जास्तीत जास्त मी हा जो वसा घेतलाय
तो आजच्या युथला सांगण्याचा माझा प्रयत्न आहे की मित्रांनो ह्या गोष्टीपासून दूर राहिला एक स्टेटस सिम्बॉल म्हणून पिण्यात काही अर्थ नाही. आणि आता जसं सर म्हणाले की आता कायदा आणखीन कडक झालाय. हो, कायदा आणखीन कडक झाल्या. उद्या तुम्ही सुटू शकत नाही. मग तुम्ही महिला असाल, तुम्ही पुरुष असाल, तुम्ही वृद्ध असाल, तुम्ही टीनेजर असाल, कायदा कडक झाल्यामुळे उद्या तुम्हाला शिक्षा भोगावी लागणार आहे आणि त्याचे परिणाम खूप उलटे जाणार आहेत. तर आत्तापासूनच तुम्ही या गोष्टीवर जर ठाम राहिलात तर कदाचित तुमचं 2016 पासून जे आयुष्य असेल ते खूप वेगळ्या पद्धतीने असेल. अगदी बरोबर. एक सूचना मिलिंद बारांबे देवरत्न नाग्यांकडे जायच्या अगोदर तुम्हाला करावीशी वाटते की ज्या गाडीमध्ये एखादा माणूस ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये पकडला गेला, एखादा ड्रायव्हर असेल 4 चाकीमधला, तर त्या ड्रायव्हरला शिक्षा होते, त्या चालकाला शिक्षा होते, परंतु त्याला तशा अवस्थेत दारू पिऊ दिल्याबद्दल जे गाडीत उरलेले तिघे आहेत त्यांना का जबाबदार धरू नये? काय वाटतं आपल्याला? की त्यांना तर माहिती होतं की हा दारू प्यायला तरी त्याला दारू पिऊन गाडीच्या चाकावर का बरं बसायला लावलं? दुर्दैवाने अजून आपल्याकडे व्हायकेरियस लायबिलिटी असा याचा अंतर्भाव कायद्यामध्ये नाही आहे. त्यामुळे कायद्याने आपण इतरांना त्याच्यासाठी जबाबदार धरू शकत नाही. आपल्यासोबत देवदत्त नागे आता सिद्धार्थ जाधव यांनी अनेक गोष्टी सांगल्या. त्यातली एक महत्वाची गोष्ट आणि तिथे मला तुम्हाला चर्चेमध्ये आमंत्रित करायचं आणि ते म्हणजे की आपला आयडॉल, आपला आदर्श दारू पितो किंवा आपला आदर्श अशा प्रकारचे कपडे घालतो, आपला आदर्श अशा प्रकारचा भांग पाडतो असं म्हटल्यानंतर आपल्याकडे लोक या सगळ्या गोष्टी करत असतात आणि याच्यामध्ये तरुणी अत्यंत मोठ्या प्रमाणावर आहेत. तुम्हाला हा प्रश्न अत्यंत अशा करताय की आता तुमचे अफलातून गाजर असले आणि मला स्वतःलाही सुद्धा अत्यंत आवडणारी, पण ती वेगळ्या कारणाकरता आवडते ते मी नंतर सांगणार आहे, की ती मालिका आहे आणि त्या मालिकेमधलं अत्यंत भव्य दिव्य असं कॅरेक्टर तुम्ही उभं केलेलं आहे. तुम्ही एका प्रचंड मोठ्या तरुण मुला-मुलींच्या वर्गाचे आज आयडॉल आहात याच्याविषयी काही शंकाच नाही. किंबहुना गेल्या 3-4 वर्षामध्ये जर आपण सिरियलचा सगळा इतिहास पाहिला तर इतकी प्रचंड गाजलेली दुसरी कुठली सिरियल मला दिसत नाही किंवा इतकं प्रचंड मोठं कॅरेक्टर जे लोकांना आवडलंय ते मला दुसरं कुठलंही दिसत नाही. सो माय कॉम्प्लिमेंट्स टू यू. बरोबर. परंतु हे सगळं एका सेलिब्रिटीच्या आयुष्यात घडत असताना देवदत्तजी त्याच्या आयुष्यात दुःख असतं, आनंद असतो, त्यालाही स्वतःचा काही स्पेस मिळत नाही, त्यालाही एकांत हवा असतो. तुम्ही 18 तास शूटिंग करता. मला कल्पना आत्ता सुद्धा तुम्ही शूटिंगच्या लोकेशनवर आहात किंवा सिद्धार्थ याच्यानंतर काही क्षणात शूटिंगला जाणार आहेत. हे सगळं असताना तुम्हाला कुठेतरी असं थकल्यासारखं नाही वाटत की अरे यार एक हफ्ता हो गया, बहुत कुछ हो गया, अभी थोडासा पी ले, आता थोडीशी आपण पिऊया म्हणजे थोडं शांत वाटेल, बरं वाटेल, डोकं हलकं होईल. तुम्हाला असं कधी वाटलं नाही आयुष्यात की आपण कधी प्यावी? मला असं कळलंय की तुम्ही काही वेगळ्याच गोष्टी करता. तुम्ही जिम बिम मध्ये जाता, कळू तरी देत लोकांना काय करता तुम्ही 31st ला. होय. प्रथम म्हणजे झी 24 तासचे खरंच आभार की मला इथे त्यांनी आमंत्रित केलं. माझे सिनियर्स त्या तिकडे आहेतच माझ्यासोबत आणि माझा परम मित्र सिद्धार्थ सुद्धा माझ्याबरोबरच आहे. खूप बरं वाटतंय. मी कुठेही गेलो, कुठल्याही इव्हेंटला गेलो, कुठल्याही प्रोग्रामला गेलो तरीसुद्धा मी आवर्जून सांगतो की मी गर्वाने नाही तर मी माजाने सांगतो की मला अजूनपर्यंत दारू आणि सिगरेटची चव माहीत नाही. हे मी माजाने सांगतो आणि हेच मी सांगतो सगळ्यांना. बरेच जण मला विचारतात की तुझी बिल्ड खूप चांगली आहे, बॉडी खूप चांगली आहे, तर त्याचं राज काय, त्याचं सिक्रेट काय? मी त्यांना म्हणतो की आयुष्यात एकच व्यसन मी लावून घेतलं आहे आणि ते म्हणजे व्यायामाचं व्यसन. इतर कुठलंही व्यसन मी बाजूला ठेवलेलं नाहीये. चांगली व्यसनं जी आहेत, साधारणतः ट्रेकिंग म्हणा किंवा माझं गिटार म्हणा, ही व्यसनं माझ्याबरोबर आहेतच. पण ही जी वाईट व्यसनं आहेत, दारू, सिगरेट, तंबाखू वगैरे, त्यांना मी जवळ अजिबात ठेवलेलं नाही आणि मी प्रयत्न करत असतो की तुम्ही सुद्धा या गोष्टींपासून दूर राहा. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा फार वाईटच असतो. ह्या गोष्टी सोडताना सुद्धा खूप त्रास होत असतो कारण ऑलरेडी त्याचा फार अतिरेक झालेला असतो. तेव्हा सावकाश करणं पण ही सोडायला पाहिजे. कारण आपण जो आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे तो शुद्धीत राहण्यासाठी मिळालेला आहे. मला खरंच सांगावंसं वाटतं तुम्हाला की मला दिवसाचे 24 तास सुद्धा कमी पडतात. मला कधी कधी असं वाटतं की मी जे 4 तास, ऑफकोर्स गेले 2 वर्ष मी केवळ 4 तास झोप घेतोय, हे 4 तास सुद्धा झोप घेणं मला सुद्धा कधी कधी वाटतं की मी ते बेशुद्ध अवस्थेत राहतोय का काय. मला असं वाटतं की ते 4 तास सुद्धा मी कुठेतरी कामाला माझे आले तर फार बरं होईल, व्यायामाला म्हणा किंवा इतर कुठल्याही गोष्टीला. पण दारू प्यायल्यानंतर ते अजून पुढचे काही जे तास माझ्या मित्रांचे असतात जे समोर बसले ते त्यांचे ते तास वाचायला पाहिजे. त्यामुळे दारू आणि सिगरेट या गोष्टींना दूर ठेवा, शुद्धीत राहा.
व्यसन समजा लावायचं असेल तर व्यायामाचं व्यसन लावा, कारण आज मी जो काही आहे तो केवळ या व्यायामामुळे आहे. आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये किंवा जगामध्ये सुद्धा माझं जे काय कॅरेक्टर खंडेरायांचं लोकांना आवडतं त्यात पहिली गोष्ट ती असते ती म्हणजे माझे मसल्स. आणि ते मसल्स केवळ एका गोष्टीमुळे, ते म्हणजे ह्या व्यसनांना मी पूर्णतः दूर ठेवलेलं आहे. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, जे जे मला विचारतात त्यांना मी सांगतो की मित्रांनो, शुद्धीत राहा. शुद्धीत राहिल्यावर तुम्हाला खरंच सिद्धार्थ म्हणाला तसं की तुमचं आयुष्य, तुमची जी काय लाईफ आहे ती समृद्ध बनेल. आणि माझी लाईफ अक्षरशः माझं आयुष्य समृद्ध बनलेलं आहे. आज खरंच इतरांसारखा मी सुद्धा, माझ्या मित्रांसारखा अख्ख्या महाराष्ट्राचा मी ताईत झालेलो आहे, ते केवळ ह्या गोष्टीमुळे. आमचे शूटिंगच्या ज्या वेळा असतात त्या फार विचित्र असतात. त्याच्यामधनं सुद्धा वेळ मिळाला की एक कुठेतरी आराम करायचा वाटतो. आणि माझा आराम हा मला जिममध्ये मिळतो. माझं रिलॅक्सेशन, जे रिलॅक्सेशन आहे ते कुठल्याही बिअर बारवर, कुठल्याही दारूवर नाही, तर ते माझं रिलॅक्सेशन मला माझ्या जिममध्ये मिळतं. एक गोष्ट सांगावीशी वाटते की सर, अजूनपर्यंत अशी कुठलीही दारू बनलेली नाही, अजूनपर्यंत अशी कुठलीही दारू बनलेली नाही जी दारू तुम्हाला, ज्या जिममध्ये तुम्ही 1 तास व्यायाम करता त्याच्यानंतर जे 1 घोट पाणी पिता, त्या 1 घोट पाण्याची जी किक आहे ती अजूनपर्यंत कुठल्याही दारूत मिळणार नाही तुम्हाला. क्या बात. त्यामुळे हा अनुभव तुम्ही आवर्जून घ्या असं मला वाटतं. वेळ झाला का ब्रेकची. ब्रेक नंतर चर्चेचा सिलसिला असाच चालू राहणार आहे. सेलिब्रिटींकडून जाणून घेणार आहोत आणि त्यापेक्षा अभय बंग आणि मिलिंद भारांबे यांच्याकडून जाणून घेणार आहोत की सरकार नेमकं काय करतंय, कायदे करून हे प्रश्न सुटणार आहेत का तुमच्या मनातल्या या दारूच्या प्रतिष्ठेवरच घाला घालायचा आहे. मला कल्पना आहे संपूर्णपणे प्रवाहाविरुद्ध पोहणारा कार्यक्रम आहे, परंतु या प्रवाहात जी माणसं माझ्या बरोबर आहेत, जे आदर्श आपल्या समोर आहेत, ते आदर्श घेऊनच हा कार्यक्रम करतोय. वेळ झाला का ब्रेकची. कुठेही जाऊ नका. पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह. डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह. खरं तर प्रवाहाविरुद्ध पोहणारा असा कार्यक्रम आहे. घराघरामध्ये 31st प्लॅन आता चाललेले असतील, किंवा कुठे प्यायची, किती प्यायची, किंवा प्यायल्यानंतर सेफ घरी कसं जायचं, पोलिसांना कसं चुकवायचं, अशा प्रकारचे सगळे प्लॅन चालले असतील. दारू बरोबर काय ठेवायचं खायला, असं सगळं चाललेलं असताना आम्ही कार्यक्रम करतोय डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह. आणि त्याचकरता आपल्यासोबत आहेत मिलिंद भारांबे, अभय बंग, सिद्धार्थ जाधव आणि देवदत्त नागे. हे आपल्या बरोबर आहेत. मिलिंद भारांबे, आज नाक्यावर ब्रेथ अनालायझरनी टेस्ट तर केल्या जातात. लोकांना दारू प्यायल्यानंतर पकडलं तर जातं, परंतु त्यांना खरोखरच तशी कठोर जरब बसेल अशी शिक्षा होते का ते कायद्याच्या कचाट्यातनं सुटण्यात माहीर झालेले आहेत? जर टेस्टनुसार तर पहिल्यांदा तुम्हाला 2,000 रुपये दंड किंवा आणि 6 महिन्यापर्यंतची सिंपल इम्प्रिझनमेंट होऊ शकते. तर आमचा आग्रह असतो ज्या वेळेला आम्ही त्यांना कोर्टात प्रोड्यूस करतो की याला द्रव्यात्मक दंडाचं काही जास्त इम्पॅक्ट होत नाही. 2,000 रुपये आजकाल हल्ली फार जास्त किंमत ठेवत नाही, त्यामुळे यांना जास्त कारावास आपण द्यावी. तर तो आमचा प्रयास चालू आहे सध्या. तो जी काही ॲक्च्युअली ॲव्हरेज कारावास मिळते त्याच्यामध्ये आमचा आग्रह असतो की वृद्धी व्हावी. मी तुम्हाला असं कशा करता विचारलं, कारण हा कार्यक्रम जेव्हा मी करायचं ठरलो तेव्हा आमच्या संपर्क मंडळातली पहिली प्रतिक्रिया अशी होती की सर, आपण कार्यक्रम करून काय करणार, पोलीस तरी नुसते पकडतात, परंतु अत्यंत अट्टल अशा स्वरूपाचा गुन्हा केलेल्या जान्हवी गडकरला देखील अखेर जामीन मिळाला, ती सुटली. कायद्यात एवढ्या पळवाटा आहेत का? ॲक्च्युली आपल्याला जाणून हे आनंद होईल की 9 वर्षाच्या आपण उंबरठ्यावर आहोत आणि 9 वर्षामध्ये लगेच आमच्याकडून इलेक्ट्रॉनिक चालानचा लॉन्च होणार आहे. मुंबई ट्रॅफिक पोलीस हायटेक होणार आहे आणि कुठलंही कॅश कलेक्शन हे ग्राउंडवर होणार नाही आहे. त्यामुळे तुमचा जो काही डेटा आहे दंड जो व्हायलेशन्सचा, हा संपूर्ण डेटा आपल्या डेटाबेस सर्व्हरमध्ये राहील आणि हा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या हातात जे इक्विपमेंट असेल त्यावर तुमचं नाव टाकल्याबरोबर, तुमचा लायसन्स नंबर टाकल्याबरोबर तुम्हाला कळणार आहे की यांनी अगोदर किती व्हायलेशन्स केलेले आहेत. अट्टल गुन्हेगार का ते कळणार आहे. सो कॉल्ड अट्टल गुन्हेगार म्हणजे हॅबिच्युअल ऑफेंडर कळणार आहे. आणि त्यामुळे कोर्टात त्याला प्रोड्यूस झाल्यानंतर जास्त दंड स्वाभाविकरित्या होणार आहे. त्यासोबतच सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा जो ऍक्ट आहे, सेंट्रल मोटर व्हेकल्स ऍक्ट, ह्याचं पण नवीन अवतारामध्ये तो लवकरच येणं अपेक्षित आहे, ज्यामध्ये जास्त दंडाचं प्रावधान केलेलं आहे. त्यामुळे ऑल इन ऑल 2016 माझ्या मते हे तळीरामांसाठी अत्यंत कठीण अशा स्वरूपाचं म्हणाला. स्वागतार्ह गोष्ट. आपल्यासोबत अभय बंग आहेत. अभय बंग,
दोन गोष्टी वारंवार तरुण मुलांकडनं मला ऐकायला मिळतात आणि तुमचे त्यावरचे विचार आणि मार्गदर्शन महत्वाचं आशा करताय की अनेकदा असं तरुणांना मुलींना वाटत असतं की आपण दारू पिऊ नये, व्यसन करू नये, परंतु शरीराने मानलं तरी मन साथ देत नाही, कमकुवत असतं मन असं ते सांगतात की काय करणार, घ्यावी लागली कंपनी म्हणून हे दुसरं कारण देतात. आम्हाला प्यायची नव्हती पण बरोबरचे सगळे पीत होते त्यामुळे मला ती सवय लागली आणि नंतर मग त्या सवयीचं रूपांतर व्यसनामध्ये झालं. या कमकुवत मनावर आणि कंपनी हा जो शब्द वापरला जातो त्याबद्दल काय सांगाल? आजकालच्या तरुण पिढीमध्ये याला ते पियर प्रेशर असा शब्द वापरतात. पियर प्रेशर म्हणजे माझ्या सोबतचे अवतीभोवतीचे जे लोक करतात आहेत ते मीही करणं एका अर्थाने मेंढरासारखं वागणं आहे. म्हणून खरं म्हणजे त्याला गर्दीची गुलामी असं आपण म्हणूया. वा, आता गर्दीमध्ये जेव्हा तुम्ही गर्दीपैकी एक बनता तेव्हा तुम्ही तुमचं स्वातंत्र्य गमावता. त्यामुळे पियर प्रेशरमुळे दारू पिणं म्हणजे आपलं स्वातंत्र्य गमावणं आहे. दुसरं असं की जो सगळेजण जे करतात आहेत तेच जो करतो त्याचं समाजात कधीच मूल्य नसतं. जो हटके काहीतरी करतो, जो ही हिंमत दाखवतो की बाकी कोणी करत नाही पण मी करतो, तो स्टँड आउट होतो. तरुण पिढीला खरं म्हणजे सगळी धडपड असते काहीतरी वेगळं दिसण्याची. ते नटणं, ते सजणं, ते केस सगळं तर काहीतरी मला वेगळं दिसायचं आहे म्हणजे मी आकर्षक वाटेन. तर वेगळं दिसण्याची एक फार चांगली पद्धत आहे स्टँड आउट. से नो टू ड्रिंक. वा, जेव्हा सगळेच पितात आहेत त्याची जेव्हा टूम आहे तेव्हा मी पित नाही हे म्हणायला धाडस लागतं. क्या बात आहे. आणि हे धाडस कमावणं म्हणजे तुम्ही समाजामध्ये उठून दिसणं आहे. याच्याने समाजाचं सामाजिक नैतिक नेतृत्व मिळतं. मला तुमचं अभिनंदन करायचं आहे. तुम्ही जे डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह म्हटलंय पण मी त्याला अजून एक्सटेंड करू इच्छितो. डोंट ड्रिंक अँड डाय. वा, डोंट ड्रिंक अँड डू ड्युटी. कारण समजा कोणीही डॉक्टर दारू पिऊन जर ऑपरेशन करेल तर रुग्णाचं काय होईल? पोलीस दारू पिऊन ड्युटी करेल तर समाजाचं काय होईल? न्यायाधीश दारू पिऊन न्याय देईल तर न्यायाचं काय होईल? आणि मंत्री लोक दारू पिऊन जर राजकीय निर्णय घेतील तर काय होईल? म्हणून जो कोणी कोणतीही ड्युटी करतो त्याने दारू पिऊन ड्युटी करायलाच नको. त्यामुळे तुमचं जे आजचा अतिशय चांगला तुमचा हा जो नारा आहे डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह त्याला अजून व्यापक करायला पाहिजे. डोंट ड्रिंक अँड डाय. बरोबर आहे. डोंट ड्रिंक अँड डाय याच्या बरोबर एक प्रश्न वारंवार मलाही विचारतात. तुम्ही बोला. जसं म्हणालात. बोला बोला बोला. तरुण पिढी अजून एक प्रश्न विचारते. आमचा दारू पिण्याचा निर्णय व्यक्तिगत आहे. हा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. करेक्ट. माझा तोच प्रश्न होता याच्या पुढचा. फ्रीडम ऑफ चॉईस हा आजकाल परवलीचा प्रश्न झालेला आहे. आणि त्यामुळे विशेषतः बाजारामध्ये मला कोणती वस्तू विकत घेण्याचं स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम ऑफ चॉईस असा अर्थ लावण्यात आलेला आहे. वस्तुतः दारू पिण्यामुळे दारूचा माझ्या मेंदूवरती परिणाम होतो. दारू माझ्या मेंदूचा ताबा घेते आणि नंतरचे सगळे निर्णय दारू घेते, मी घेत नाही. म्हणजे दारू पिणं इज लुझिंग द फ्रीडम ऑफ चॉईस आहे. कारण मग निर्णय मी दारूचा गुलाम होतो. म्हणून खरं म्हणजे दारू पिणं म्हणजे स्वातंत्र्य गमावणं आहे. आणि दारू पिण्याला नकार देणं दिस इज द ट्रू फ्रीडम ऑफ चॉईस. फ्रीडम ऑफ नॉट टू ड्रिंक इज द ट्रू फ्रीडम ऑफ चॉईस. सिद्धार्थ जाधव आहे. सिद्धार्थ जाधव, तुम्ही दारू पित नाही म्हणून तुमचा एखादा रोल गेलाय किंवा दारू पित नाही म्हणून एखाद्याची मैत्री तुटली आहे असं कधी झालंय का की जेणेकरून आपण लेफ्ट आउट वाटतो, आपण क्राऊड बरोबर ना हेप नाही, असं कधी नाही वाटलं? तुम्ही तर चांगलं हेप बी भूमिका करता परंतु त्याच्याकरता दारू ही इसेन्शियल आहे असं नाही वाटत? किक किक यायला पाहिजे, काहीतरी रोलची किक यायला पाहिजे. सिद्धार्थ
सिद्धार्थ यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचू शकत नाही, हाच प्रश्न घेऊन जाऊया आपण देवरत्न नागे यांच्याकडे. देवरत्न नागे, तुमच्याकडनं असा कधी रोल गेला नाही का की आपण दारू पित नाही त्यामुळे त्या कंपनीमध्ये बसू शकत नाही, त्यामुळे आपण आजच्या काळातले ट्रेंडी वाटत नाही? नाही, उलट मला आपण उलट हा जो प्रश्न विचारला तो मला खरंच आवडलाय. कारण जय मल्हारच्या अगोदरचा माझा जो प्रोजेक्ट होता त्या प्रोजेक्टमध्ये माझी जी काही ओळख होती, ज्या सिरियलमध्ये मी अगोदर काम करायचो त्या सिरियलमध्ये माझी ओळख म्हणजे अट्टल दारुडा म्हणून होती. आणि मी पूर्णतः निर्व्यसनी, अजून सुद्धा मला दारू आणि सिगरेटची चव माहीत नाही, हे मी माझानेच सांगतो. आणि तरी पण तो रोल मी माझ्याकडनं एवढा चपखलपणे केला गेलेला, कारण तो अभिनय होता. बऱ्याच वेळा मला जवळपास 2-2, 3-3 लिटर मला ग्रीन टी प्यायला लागायचा, ब्लॅक टी प्यायला लागायचा. आणि मी दारू पित नाही म्हणून माझा एखादा रोल माझ्या हातातून गेला असं नाही. उलट तो जो रोल होता तो कदाचित मी चांगल्या शुद्धीत मी करायला मला मिळाला आणि तो रोल चांगला झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या रोलवर मला अक्षरशः गटारीसारख्या आपल्याकडचा जो सण असतो त्याला मला 35-40 जणांकडनं मला आमंत्रण होते की भैयाराव, आमच्याकडे 30 वर्षाची 40 वर्षाची समथिंग दारू आहे, तर तुम्ही आमच्याबरोबर गटारी साजरी करा. मी त्यांना सगळ्यांना मी प्रेमाने सल्ला दिला की तुम्हाला तुमचं माझ्यावर प्रेम असेल, तुम्ही माझ्या कॅरेक्टरवर प्रेम करत असाल, तुम्हाला समजा माझ्याबद्दल काही आपुलकी असेल तर एकच करा की ही गटारी चांगल्या रीतीने साजरी करा. दारूला हात नका लावू, दारूला दूर ठेवा. मी अजूनपर्यंत दारूला स्पर्श केलेला नाहीये. तो जो तुम्हाला असायचा तो तुमच्यासमोर अभिनय असायचा, पण हा अभिनय कधी सत्यात तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये, स्वतःच्या आयुष्याच्या चित्रपटामध्ये कधीच उतरवू नका, हे मी त्यांना अगदी कळकळीने सांगायचो. सर, अजून एक सांगावं असं वाटतं मला की खरंच आपल्या ट्रॅफिक पोलीस आहेत त्यांचं मला खरंच आभार मानायचे आहेत. मला त्यांचं कौतुक करायचं आहे की आम्ही वेळोवेळी जरी आम्ही शूटवरनं निघालो तरीसुद्धा ते, मी समजा मी समोर देवदत्त नागे आहे, खंडेराय आहे, तरी पण ते माझी गाडी अडवतात. यस, माझ्या गाडीच्या खिडकीमधनं पूर्ण अशी मान आतमध्ये टाकून माझं नाव विचारतात सॅल्यूट. की काय, कोण, नाव काय. तर मी त्यांना सांगतो त्यांचा उद्देश खूप चांगला असतो की तोंडाला दारूचा वास येत नाही की काय. खरंच त्यांचं कौतुक आहे. मग मला त्यांना सांगायला खूप बरं वाटतं की नाही, मी काही अंशी महाराष्ट्र शासनाचा तसंच ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान, सलाम मुंबई, सलाम पुणे यांचा मी दारूबंदीचा, नशाबंदीचा, तंबाखू विरोधी ब्रँड अँबॅसेडर आहे. आणि त्यांना सुद्धा ते बरं वाटतं. पण त्यांचं कौतुक की ते माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा सोडत नाहीत. तर त्यावेळी मला हे माझ्या मित्रांना सांगावं असं वाटतं की ते मला सोडत नाही, त्यामुळे ते तुम्हाला तर कधी सोडणार नाहीत. त्यामुळे कृपा करून दारू पिऊन खरंच गाडी चालवू नका. देवरत्नजी, त्याच्यामुळे काय होणार आहे तर तुमचा जसा अनुभव आहे धोक्यात येणार आहे. पण त्याचबरोबर देवरत्नजी, तुम्हाला थोडं समोरचं कुटुंब आणि तुमचं तुम्हाला कुटुंब थांबवून यांचं अशा करता आयुष्य सांगतो धोक्यात की येणार आहे. मला स्वतःला हा रोज अनुभव येतोय. गेले कित्येक वर्ष हा कार्यक्रम संपवून रात्री ठाण्याला घरी जात असताना रात्री 11:30 वाजता अगदी दररोज न चुकता मुलुंडच्या चेक नाक्यावर माझी गाडी थांबवली जाते. मला ओळखत असून रोज मला पाहणारा, रोज मला ओळखणारा तोच हवालदार असतो. तो पुन्हा तोंडात घालतो, माझं नाव विचारतो आणि त्याला 100% माहिती असतं की या माणसाने दारू प्यायलेली नाही, हा माणूस दारू पित नाही, तरी तो माणूस रोज माझी चौकशी करत असतो. मी त्याला एकदा थांबवून विचारलं, अरे तू हे रोज करतोस? तो बोलला, रोज प्रत्येक गाडी चेक करतो, तुमच्या एकट्याची नाही, प्रत्येक गाडी चेक करतो. ही जी जरब आहे ती जरब अत्यंत महत्वाची आहे की नाही, खरंच कुणीतरी कौतुक आहे त्यांचं. आपल्याला पाहतंय आणि होय, कुणीतरी होय, आपल्याला खरंच. पाहतंय म्हणल्यानंतर माणसाला एक प्रकारची भीती वाटते, कायद्याचा धाक वाटतो. अभय, मग भीती असं, आणि ह्या गोष्टीबद्दल भीती सर असायलाच पाहिजे. ऍब्सोल्युटली की कारण समजा भीती असेल तरच या गोष्टींना आपण दूर ठेवू शकू. आणि 31 तारखेला तर बरंच मोठं पेव उठणार आहे. मला खरंच कळकळीची विनंती आहे की हे जे 31 आहे ते तुम्ही चांगल्या रीतीने साजरा करा. 1 तारखेचा जो संकल्प आहे तो मी या 1 तारखेपासून खूप चांगला व्यायाम करीन, चांगलं खाईन, चांगलं जीवन मी जगीन, हा तुम्ही संकल्प करा. आणि ही जी 31 तारीख आहे की त्यासाठी व्हा. मी माझी ही 30 आणि 31 ही तारीख मी जास्तीत जास्त लोकांना अप्रोच करून ह्या 31 तारखेला मी दारू पिऊ नका, नशा करू नका, नशा करून गाडी चालवू नका, इनफॅक्ट नशाच करू नका, हे सांगण्यासाठी मी हे 2 दिवस घालवणार आहे. क्या बात आणि माझ्याबरोबर माझे पोलीस मित्र सुद्धा असणारच आहेत, ट्रॅफिक पोलीस मित्र सुद्धा असणारच आहेत, काही संस्था आहेत माझ्याबरोबर. आणि आता सध्याची जी तरुण पिढी आहे ती खरंच आम्हाला काय माझ्या परममित्र सिद्धूला फॉलो करतच आहे. तर ह्या चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही फॉलो करा. आम्ही मिशा काय वाढवतो, कशा वाढवतो, किंवा आम्ही कपडे काय घालतो, ह्याच्यापेक्षा आमचं अंतर्मन काय आहे
आम्ही जिम मध्ये किती वेळ भले 12, 1, 2, 3 वाजो जिम्नॅशियम केल्याशिवाय ती नशा अंगावर घेतल्याशिवाय खरंच झोप येत नाही. अशी व्यायामाची नशा अंगात भिनू द्या आणि ह्या सिगरेट दारूला खरंच दूर ठेवा, हे आचरणात आणा. तुम्ही मगाशी जे सांगितलं ते अत्यंत महत्वाचं आहे की कुठल्याही दारूच्या ब्रँडच्या पेक्षा काही तास व्यायाम केला तर मला वाटतं तुम्ही 4-1 तास असा शब्द वापरला होता. मला परवडेल असा शब्द वापरतो तासभर. नाही देवरत्न मला परवडेल असा शब्द वापरतो की 1 तास व्यायाम केल्यानंतर पाण्याचा एक ग्लास हा कुठल्याही दारूच्या पेक्षा अत्यंत महत्वाचा असतो. आपल्यासोबत सिद्धार्थचा संपर्क पुन्हा एकदा झालेला आहे. काही क्षणाकरता सिद्धार्थाशी आपला संपर्क होऊ शकत नव्हता. सिद्धार्थ, कमकुवत मन आणि कंपनी अशा स्वरूपाची कारणं आपल्याकडे दिली जातात की आम्हाला वाटतं सोडावी अशी किंवा न प्यावी अशी, पण काय करणार, कंपनी आजूबाजूला अशी असते. मी आता देवदत्ताकडे हाच प्रश्न घेऊन गेलो होतो की एखादा रोल आपल्या हातात तुम्ही दारू पीत नाही म्हणून गेलाय का, की मग असं वाटलं की नाही आपण जर त्या निर्माता बरोबर बसून एखादा फायनान्सर बरोबर बसून जर आपण 2 पेग घेतले असते तर आपल्याला रोल मिळाला असता. असं कधी झालेलं नाही सिद्धार्थ? तुम्हाला असं कधी एखादा मित्र गमावला नाही, मैत्रीण गमावली नाही की काय रे सिद्धार्थ बोरिंग आहे, दारू पीत नाही? नाही सर. माझा आवाज येतोय सर? हो येतोय. माझा आवाज येतोय सर? येस येतोय. हा सर, मी मगाशी तुमचा प्रश्न ऐकला होता. उलट सर आनंदाची गोष्ट ही आहे ना की मी या गोष्टी करत नाही म्हणून मला एवढ्या संध्या उपलब्ध झाल्या. म्हणजे मी सुरुवातीपासून छोटे मोठे रोल करत होतो, पण कुठेतरी मलाही म्हणजे जसं देवा, आम्ही त्याला प्रेमाने देवा म्हणतो, माझा मित्र, आम्हाला सगळ्यांना व्यायामाची खूप आवड आहे. स्वतः पर्सनॅलिटी डेव्हलप आपली कशी करावी ह्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करण्यात मी जास्त माझा वेळ खर्ची घातला होता. दारू आपल्याकडे म्हणजे बेसिकली काय होतं सर की ना, या इंडस्ट्रीत येण्यासाठी, ही एक ग्लॅमरस इंडस्ट्री, इथे लुक आणि या गोष्टींना खूप महत्व असतं आणि आपल्याकडे ती गोष्ट नाहीये. म्हणजे एक इन्फिनिटी कॉम्प्लेक्स असतो मुळात आणि त्यात बरीचशी लोक, अरे मग आपण लोकांना खुश करण्यासाठी, त्यांना आवडतंय किंवा एखादे डिरेक्टर किंवा एखादी लोक जे आपल्याला काम देतील, मग त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागण्यापेक्षा आम्ही आमच्यावर खूप मेहनत घेण्याचा प्रयत्न केला. मी आयुष्यभर दारू पिणार नाही हे माझ्या आईला वचन दिलंय आणि त्याचाच एक भाग म्हणून आज एका छान महाराष्ट्र शासनाच्या एका अशा उपक्रमाशी मी जोडलो गेलोय. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो की मला एका दारूच्या ऍडची ऑफर झाली होती आणि त्यांनी एक सर्वे केला होता. मी हे खूप माझ्या इंटरव्ह्यू सांगितलंय. त्यांना सर्वसामान्यांना आवडणारा चेहरा हवा होता आणि जो मी होतो. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की आमची दारू खूप कमी किमतीची आहे, कामगार वर्ग पितो, त्यामुळे तुम्ही प्यायलात तर खूप, तुम्ही जर त्या ऍडच्या फोटोवर आलात तर आम्हाला आमचं जास्तीत जास्त खप होईल. पित नाही तर मी लोकांना का सांगू की तुम्ही दारू प्या? त्याच्याऐवजी आज महाराष्ट्र शासनाच्या व्यसनमुक्तीच्या एखाद्या उपक्रमावर माझा फोटो येतो तर मला खूप बरं वाटतं की मी अशा एका गोष्टी जोडले गेलो जिथून लोक अच्छा सिद्धू हे करतो का, तर आपण अशा पद्धतीने करू शकतो. आणि मी ही गोष्ट खरं सांगतो सर, मी ही गोष्ट करत नाही, मी व्यसन करत नाही म्हणून कदाचित आज मी ह्या प्रवासात खूप छान पद्धतीने किंवा माझा प्रवास अगदी बरोबर आहे. असे अनेक चढ-उतार असतात, त्याच्यात खूप वेळी असतात आणि यात आपण स्वतःला किती कंट्रोल ठेवू शकतो. दारू नाही तर आपण स्वतःला, म्हणजे मगाशी बंग सर म्हणाले की दारू मेंदूवर ताबा घेते. तो मेंदू आपल्यात राहण्यासाठी आणि त्या मेंदूला आपल्या आयुष्यात आपल्याला काय करायचं हे सांगण्यासाठी या गोष्टींपासून लांब राहणं खूप गरजेचं आहे सर. आणि मी काय, देवा काय किंवा आमच्यासारखे असे असंख्य कलाकार आहेत जे या इंडस्ट्रीत येऊ पाहतात किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊ पाहतात, त्यांनी हा वसा घेणं खूप गरजेचं आहे आणि आम्ही तो घेतलाय आणि आम्ही जास्तीत जास्त लोकांना सांगतो की मित्रांनो या गोष्टी. बरोबर. या कार्यक्रमातला शेवटचा प्रश्न घेऊन जातोय. मला सर बोला मला सर याच्यावर सांगावंसं वाटतं, देवदत्त बोला. मला एक सांगावंसं वाटतं की खरंच आज सिद्धू चित्रपट सृष्टीमधला खरंच सुपरस्टार आहे. आणि माझ्या मित्रांना सांगावंसं वाटतं की तुम्हाला या सृष्टीमध्ये यायचं असेल, या इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर सिद्धू सारख्या खरंच कलाकारांचा तुम्ही आदर्श ठेवा. आज मी आणि सिद्धू आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा आमचा केवळ फक्त व्यायामाचाच विषय असतो आणि नेहमी सिद्धूला असं कर किंवा तो मला सांगतो अरे असं कर तसं कर, व्यायामाबद्दलच आमचा विषय असतो. आणि खरंच आज आम्ही दोघं काय आणि अजून काही लोक काही ह्या युथचं आयकॉन असलो ना तर त्यांनी पहिले ही गोष्ट ध्यानात आणली पाहिजे की मी आयकॉन असताना आमच्यामधली पहिली मोठी गोष्ट ही की आम्ही निर्व्यसनी आहोत, तेव्हा तुम्ही निर्व्यसनी व्हा आणि मग तुमचं जे काही आयुष्य आहे ते खरंच समृद्ध कसं होईल ते तुम्ही स्वतःच बघा. आज मला काय आणि सिद्धार्थला काय दोघांनी या गोष्टीचा अगदी भरभरून आम्हाला अनुभव येतो.
जिथे आम्ही जातो तिथे आमचं खरंच कौतुकच होतं. किती मोठी दारूची पार्टी असली तरी सुद्धा आम्ही समजा त्याकडे गेलो तरी आमचा हाच हे असतो की नाही, ह्या गोष्टी नका करू. काही लोक आमचं ऐकतात तेव्हा मला खरंच खूप बरं वाटतं. आणि कदाचित हाच आमच्या ह्या गोष्टीमधला कदाचित देणं जे असतं समाजाला ते कदाचित असेल. बरोबर आहे. आपल्यासोबत अभय बंग आहेत. अभय बंग, एक शेवटचा प्रश्न घेऊन तुमच्याकडे येतो आणि तो म्हणजे आता कुणीतरी आपल्याला पाहतंय असा धाक म्हणून काही लोक दारू पित नाहीत, परंतु सकारात्मक जर गोष्ट व्हायची असेल तर तो आतून एक विचार यावा लागतो. या कार्यक्रमाचा शेवट करताना एक आवाहन म्हणून ते आतून ऊर्जा कशी यावी, आतून उर्मी कशी यावी की ज्या संपूर्ण दारूला प्रतिष्ठा मिळते, आजूबाजूला सगळेच जण दारू पित आहेत, कंपनी तशीच आहे, हे सगळं असताना आतून उर्मी कशी आणावी? आपलं प्रत्येक माणसाचं सगळ्यात मोठं सौभाग्य जर असेल, वरदान असेल, तर ते त्याचं माणूस असणं हे आहे. आणि माणूस असणं म्हणजे काय? तर माझी बुद्धी, माझी जाणीव, माझी संस्कृती, माझा विवेक. तर हे जे माझं अक्षरशः जीवनाने किंवा ईश्वराने दिलेलं वरदान आहे, हे राखून ठेवणं आणि त्याचा जास्तीत जास्त उपयोग करणं, आनंद घेणं, हे जीवनाचं स्वातंत्र्य आहे. वा. आता असं आहे की मी जर अहितकारी आनंद घेतला, आणि अहितकारी आनंदामध्ये एक आपण दारू पिण्याचा आनंद आहे, पण अनेक अहितकारी आनंद आहे. सगळे विकृत आनंद, सगळे व्यसनांचे आनंद, ते जुगार असो की अतिशय गतीने गाडी चालवणं असो की स्त्रियांवरती बलात्कार करणं असो, अनेक विकृत आनंद आहेत. तर विकृत आनंदाच्या ऐवजी मला सकारात्मक आनंद कसा घेता येईल, आणि सकारात्मक आनंद शोधण्याचे काही छान उपाय आपल्याला दोघांनी, सिद्धार्थनी आणि नागेंनी सांगितले, उदाहरणं दिलीत. व्यायामाचं एक त्यांनी उदाहरण दिलं. असे कितीतरी सकारात्मक आनंदाची उदाहरणं देता येतील की दारूमध्ये घातक आनंद शोधण्याच्या ऐवजी सकारात्मक आनंद कशा शोधू शकतो आपण? पुस्तकांचं वाचन, मग ते गोष्टी असो, कादंबऱ्या असो, वैचारिक असो, चरित्र असो, पुस्तक आहेत, कला आहे, संगीत आहे, फिल्म आहे, छंद आहे, प्रवास आहे, मैत्री आहे, नातेवाईक आहेत, आणि अजून शेवटी जाऊन मी असं म्हणेन की दुसऱ्यांची सेवा आणि परोपकार हाही प्रचंड मोठा आनंद आहे. तर मी माझ्या एका ग्लासच्या घोटामध्ये माझं सगळं अस्तित्व बुडवून टाकण्याचा धोका आहे. क्या बात आहे. जेवढे जण तोंडाला पहिला ग्लास लावतात त्यापैकी 25% लोक, आणि मी अगदी शास्त्रीय आकडेवारीने सांगतोय की त्यापैकी 25% लोक हे केव्हा ना केव्हा दारूग्रस्त होतात. अगदी. कल्पना करा, रस्त्यावरनं जाणार असाल आणि 25% तुमचा मरण्याचा धोका आहे, कोणी जाईल त्या रस्त्याने? क्या बात. एखाद्या ऑपरेशन मध्ये 25% कॉम्प्लिकेशन होऊन मृत्यूचा धोका आहे, कोणी ऑपरेशन करेल? तर दारू हे अशा प्रकारचं ऑपरेशन आहे ज्याच्यामध्ये 25% प्रचंड धोक्याचा किंवा मृत्यूचा धोका आहे. आणि म्हणून सकारात्मक आनंद शोधायला पाहिजे, आणि सगळे व्यक्तिगत आनंद, सामूहिक आनंद, कलात्मक आनंद, आणि मी असं म्हणेन की परोपकार आणि सेवेचा आनंद, या सगळ्यामध्ये जीवन इतकं आनंदमय होतं. जेव्हा हे सांगत होते की जिम केल्यानंतर एक ग्लास पाण्याचा सुंदर वाटतो, मी सगळ्या श्रोत्यांना सांगेन की एक साधा उपाय, दारूमुळे रिलॅक्स होता येतं असं सगळे म्हणतात ते, की आम्ही म्हणून दारू पितो. शवासन करून बघा. वा. योगासनामध्ये शवासन नावचं एक अतिशय उत्तम आसन आहे. एक पैसा खर्च लागत नाही, पण शवासनाच्या काळामध्ये पूर्ण शरीर, मन एवढं रिलॅक्स होऊन जातं, आनंदाच्या धारा तुमच्या अंगावरनं व्हायला लागतात. अरे, अतिशय निरोगी, टेन्शन कमी करणारं, ब्लड प्रेशर कमी करणारं असं निरोगी शवासन आहे. मित्रावर, बायकोवर, मुलांवर, शेजाऱ्यांवर प्रेम करा की. वा वा. दारूचा आधार घेणं हा कृत्रिम पळवाटीमध्ये आनंद घेण्याचा शोध आहे. तो अंतिमतः आनंदाच्या ऐवजी दुःखाकडे घेऊन जातो, आणि म्हणून सकारात्मक आनंदाचा शोध घेणे हा त्याच्यावर अतिशय चांगला उपाय. प्रेक्षको, हेच ते वाक्य ज्याचा मी वाट पाहत होतो. कमकुवत मन आणि त्याहीपेक्षा सुद्धा कंपनी अशा स्वरूपाचे जे काही तुम्ही एक्सक्युजेस शोधत असाल त्याच्यावर आता एक सडेतोड आणि रोखठोक असं प्रतिपादन अभय बंग यांनी केलं. आणि त्याहीपेक्षा
ज्यांचा हा रोल मला त्यांच्या आयुष्यातल्या पडद्यावर दिसणाऱ्या कुठल्याही रोलपेक्षा अत्यंत आवडला, असे दोन माझे मित्र, एक म्हणजे सिद्धार्थ जाधव आणि देवदत्त नागे. मला कल्पना आहे की त्यांच्या कुठल्याही रोलपेक्षा त्यांचा हा जो स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातला आदर्शाचा रोल जो आजपर्यंत तुमच्या समोर आलेला नव्हता, तो देखील तुम्हाला तितकाच आवडलेला असेल. आणि बारांबे साहेब, रोज रात्री पोलीस आम्हाला चेक करतात, याच्याबद्दल पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांतर्फे तुमच्या सर्व पोलीस फोर्सला सॅल्यूट. प्रेक्षक, 31च्या बेधुंद वातावरणात असा कार्यक्रम करणं म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहण्यासारखंच आहे. पण जेव्हा सगळेच नशे धुंद असतात तेव्हा कुणीतरी भानावर असणं गरजेचं असतं. तेच काम आज मी करतोय, झी 24 तास करतोय. दारूचे दुष्परिणाम माहीत असूनही लोक दारू पितात. 31च्या मुहूर्तावर वाईट मित्रांच्या संगतीला लागून तरुण मुलं बिघडतात. केवळ दारू प्यायला सुरुवात करत नाही तर त्याच्या आहारी जातात, व्यसनी बनतात. असे अनेक आजूबाजूचे मित्र आणि त्यांचे विस्कटलेले संसार, कुटुंब, चांगल्या करिअरची माती मी स्वतः जवळून पाहिलेली आहे. त्यामुळेच हा कार्यक्रम पाहून कोणी भानावर आलं तर आमचे प्रयत्न निश्चितच सार्थकी लागतील. यंदाच्या 31ला देवदत्त नागे आणि सिद्धार्थ जाधव म्हणाले तर आपण नवा संकल्प करूया. तुमच्या आयुष्याला आणि करिअरला आणि त्याहीपेक्षा तुमच्या देहाला आणि मनाला नवा लुक देऊया आणि निर्व्यसनी आयुष्य जगूया. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मिलिंद भारांबे आणि डॉक्टर अभय बंग तुमचे आभार. आणि तुमच्या आयुष्यातला खराखुरा रोल आज या छोट्या पडद्यावर जगल्याबद्दल माझ्या दोन्ही मित्रांचे, सिद्धार्थ आणि देवदत्त नागे यांचे विशेष आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.